कडवे राजू शेट्टी सुद्धा माझी खासदारीत आले. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथल्या तिथे शेळ्या गेलेले, अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही. आणि GR साहेब म्हणतो, थांबा एक मिनिट, आमदार बच्चू कडू साहेब बोलतो. साहेबांना उद्या पुढे कलेक्टर नदीच्या काठावरचं घर आहे, पहिलं घर. सानुग्रह अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही. तुमचा तहसीलात पंचनामे तलाठीला केलं 3 तारखेला. 9 तारखेपर्यंत पंचनामे तहसीलमध्ये दाखल होत नाही. काय करताय तुम्ही? कमाल आहे तुमची. हे इमिजिएट आहे का? 5 दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते. हे कुठली व्याख्या इमिजिएटची तुमची? त्या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिल्या घरला सानुग्रह अनुदान भेटलं नाही. कशाला करायची कलेक्टर की खजूब? सोडून देते, काही करू नका तुम्ही. आता तुमच्या घरावर येतो आम्ही, तिथंच करू हिशोब सगळा. त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला. हे बरोबर नाही. तुम्ही तिथं बसून हे नका करू. वाटलं पाहिजे थोडी 4-5. त्याच्या 20 मेंढ्या गेल्या, त्याचे पंचनामे नाही, त्याचं PM झालं नाही. कसे पैसे देणार हो तुम्ही? कसे पैसे भेटणार? अहो कलेक्टर, आम्ही इथं येऊन बोलतोय, या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिलं घर. पहिल्या घराला सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. ते मला शहाणपणा नका शिकू. नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बोलावा. त्या आयुक्ताला सांगा, विभागीय आयुक्ताला. तुमचा तलाठी सुट्टीवर जाते, तुम्ही हे सुट्टीवर जा.